ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि स्वागत आहे माझ्या चॅनलवर अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. इथे मी तुम्हाला देणार आहे घरगुती हेल्दी आणि सोपी रेसिपीज ज्या तुम्ही रोजच्या स्वयंपाकात पटकन बनवू शकतात. आज आपण बनवणार आहोत क्रीमी व्हाईट सॉस पास्ता, तेही काजू वापरून. अजिबात मैदा नाही. हेल्दी रेसिपी करूया. तर यासाठी लागणारे साहित्य आहे ब्रोकोली, कॅप्सिकम, मशरूम, बेबीकॉर्न, ओनियन, गार्लिक, जिंजर अँड पेनी पास्ता. स्क्रम्बल पास्ताही घेऊ शकतात. एनी चीज, बटर. सर्वात प्रथम आपण भाज्या कट करून घेऊया. हे छान असं मी कट करून थोडा वेळ वॉर्म वॉटरमध्ये ठेवणार आहे. ब्रोकोलीचे तुकडे करून घेऊया छान. साइड बाय साइड मी एक पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं तेल टाकून पास्ता टाकून शिजवण्यासाठी ठेवला आहे. पास्ता जास्त शिजवू नका, नाहीतर पास्ता सॉसमध्ये गळून जाईल. 80% कुक झाला पाहिजे एवढं शिजवूया. छान असं ओनियनचे पण तुकडे करून घेऊया. तुम्ही तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये करू शकता. छान असं भाज्या कट करून घेऊया. कॅप्सिकम पण क्यूबमध्ये कट करून घेऊया. तुम्ही बाकीच्याही व्हेजिटेबल्स वापरू शकतात. माझ्याकडे ज्या घरात ज्या अवेलेबल होत्या मी त्याचंही टाकते, तेही करते. नॉट नेसेसरी की या सगळ्या व्हेजिटेबल्स टाकूनही तुम्ही विदाऊट व्हेजिटेबल टाकूनही फक्त प्लेन व्हाईट सॉस पास्ताही बनवू शकतात. छान लागतो, अगदी हॉटेलसारखा. फ्रेंड्स, तुम्ही पास्तामध्ये कोणत्या व्हेजीज वापरतात? कुठल्या व्हेजीज तुम्हाला आवडतात? ब्रोकोली आवडते का? तुम्ही कलर कॅप्सिकम वापरतात का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे टिप्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये फीचर्समध्ये करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या कमेंट्स, लाईक्स नक्की द्या. मी तुम्हाला एक छोटा इम्पॉर्टंट टिप सांगते. काजू व्हाईट सॉस फक्त पास्तासाठी नाही, सूप, शाही पनीर किंवा पराठा रोलसाठी वापरू शकतात. किती मल्टिपल यूज आहे ना. हाच कारण आहे मैद्याचा सॉस टाळून मी काजू सॉसचं रिकमेंड करते. थांबा, शेवटी मी तुम्हाला एक स्पेशल क्रीमी पास्ता शाईन टिप सांगणार आहे, जे तुम्ही कधीच चुकवू इच्छित नाही. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर सिंपल साध्या टेस्टी रेसिपी हवं तर माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर नक्की सांगा. तुमच्या सजेशन मी नक्की प्रयत्न करेल फुलफिल करण्याचा. काजूही मी रात्री भिजवून ठेवले होते 4 ते 5 तास. ते भिजून झाल्यावर ते जस्ट ग्राइंड करून घ्यायचे. बटर टाकूया पॅनमध्ये. बटर टाकून थोडा वेळ आपण हीट गरम करूया. छान असं गरम झाल्यावर बटर, त्यात आपण लसूण, चॉप केलेलं लसूण टाकूया आणि चॉप केलेला अद्रकही टाकूया. छान असं परतून घेऊया. छान असा सुगंध पसरला आहे अद्रक, बटर आणि लसूणचाच तडक्यामध्ये. यामध्ये आपण थोडंसं परतून झाल्यावर की त्यात आपण ओनियन ॲड करूया, जे कांदा चे स्लाइस, आणि तेही छान थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतूया. पास्ता बनवताना त्यातली भाज्या जास्त शिजवू नये. त्याचा क्रंचीनेस जाऊ नये देऊ एवढं शिजवूया, कारण क्रंची भाज्या छान लागतात. तर नेहमी त्याचं खास एक लक्ष द्या. कांदा छान परतून झाल्यानंतर आता आपलं स्टार रेसिपीज ॲड करूया. याच्यामध्ये मी बेबी कॉर्न टाकला आहे. तेही छान परतून घेतलं की बेबीकॉर्न शिजायला थोडा वेळ लागतो, पण आपल्याला जास्त भाज्या शिजवायच्या नाही म्हणून मी बेबीकॉर्न थोडा वेळ टाकून थोडं सॉटे करते.
छान असं परतून घ्यायचं। लक्षात ठेवा भाज्या जास्त परतवू नका, म्हणजे जास्त शिजवू नका। कॅप्सिकम ॲड करूया, तेही छान परतून घेऊया। ब्रोकोली मी अगोदरच गरम पाण्यात ठेवली होती, त्याच्यामुळे मी ब्रोकोली लास्टला टाकेल। छान कॅप्सिकमही छान परतून झाले की त्यामध्ये ब्रोकोली आणि मशरूम ॲड करूया। हेही छान सॉते करून घेऊया। मशरूम लवकर शिजतात, त्याच्यामुळे मशरूम नेहमी लास्टलाच ठेवूया। हे छान असं परतून घ्यायचं। सगळं हाय फ्लेमवरच सॉते करून घ्यायचं, यामुळे व्हेजीस क्रिस्पी आहे आणि कलरफुल दिसतात। आणि छान असं परतून घेतल्यावर यातच मी काजूची पेस्ट आहे ती ॲड करून थोडं परतून घेणार आहे। तुम्ही यातच दूध ॲड करून ग्रेव्ही बनवू शकतात, सॉस बनवू शकतात, व्हाईट सॉस। मी थोडं पाणी ॲड केलं आहे आणि थोडं दूधही ॲड केलं आहे। हे छान असं परतून झालं की त्याच्यामध्ये हळूहळू दूध ॲड करा आणि व्हाईट सॉस घट्ट आणि क्रीमी होऊ नये याच्याकडे लक्ष द्या। जर व्हाईट सॉस घट्ट आणि क्रीमी होऊ लागला तर त्यासाठी खास टिप, जर सॉस खूप जाड झाला तर थोडं दूध घाला, जर पातळ झाला तर 2 मिनिटं उकळू द्या। ही याच्या रेसिपीमधली खास टिप आहे, त्याच्याकडे नेहमी लक्षात ठेवा। आता या सॉसमध्ये व्हेजीज वगैरे सगळे आपल्या क्रंची सगळे फ्राय करून झाले आहे, त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि छान असं मिक्स करून घेते। तुम्ही सॉसची थिकनेस, कन्सिस्टन्सी कशी हवी तसं तुम्ही पाणी किंवा दूध ॲड करू शकता। मी तुम्हाला एक छोटा पण इम्पॉर्टंट टिप सांगते। काजू व्हाईट सॉस फक्त पास्तासाठी नाही, सूप, शाही पनीर किंवा पराठा रोलसाठी वापरू शकतात। किती मल्टिपल यूज आहे ना। याचसाठी मी मैद्याचा सॉस टाळून काजू सॉस रिकमेंड करते। याच्यामध्ये तुम्ही अमूलची क्रीमही वापरू शकतात, मलाई क्रीम, ते त्याच्यामुळे सॉसला छान क्रीमी टेक्स्चर येतो। थांबा, शेवटी मी तुम्हाला एक स्पेशल आणखी क्रीमी पास्ताची शाईन टिप सांगणार आहे, जे तुम्ही कधीच चुकवू इच्छित नाही। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला अशी सिंपल पण टेस्टी रेसिपी हव्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे लाईक्स, कमेंट्स हे आम्हाला मोटिवेशन देतात। घरगुती पास्ता एकदम रेस्टॉरंट स्टाईलचा तुम्ही एकदा बनवाल तर खातच राहाल। याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर क्रश करून ठेवले होते, ते ॲड केले 1 चमचा आणि मीठ चवीप्रमाणे ॲड केले। तेही छान मिक्स झाल्यावर त्यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो ॲड करणार आहे आणि थोडंसं बटर घाला। एकदम रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येईल आणि खूप छान टेस्ट लागते। हे झाल्यानंतर हे आपला व्हाईट सॉस तयार झाला आहे छान असा। याला छान उकळी येऊ द्यावी। आता आपला क्रीमी चीजी लुकिंग काजू व्हाईट सॉस तयार आहे। अरोमा याचा अप्रतिम आहे। हा माझा सॉस तयार करून मी बाजूला ठेवते, कारण मी हा पास्ता
7 ते 8 लोकांसाठी बनवलाय म्हणून तयार करून ठेवलाय. जास्त आपण बनवून पाहिजे ठेवलाय. तसा बनवूया. आता मी 2 प्रकारचे पॅन मध्ये ऍड करूया. त्याच्यामध्ये पेनी पास्ता आणि एक स्पायरल पास्ता. तर आपण हे याच्यामध्ये आता छान आपल्या पॅन मध्ये घेतलं, त्याच्यात ऍड करूया स्पायरल पास्ता. छान असं मिक्स करूया. हा आपला तयार झाला आहे क्रीमी चीजी व्हाईट सॉस पास्ता. अरोमा याचा अप्रतिम आहे. याच्यावर चीज ग्रेट करा, छान लागतो. चला सर्व करूया. फ्रेंड्स, तुम्ही हा पास्ता मध्ये कुठल्या वेजेस वापरतात? ब्रोकोली आवडते की तुम्हाला कलर कॅप्सिकम वापरता? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे टिप्स मी व्हिडिओमध्ये फीचर्समध्ये करणार आहे. मी तुम्हाला एक छोटासा पण इम्पॉर्टंट टिप सांगते. काजू व्हाईट सॉस फक्त पास्तासाठी नाही, शाही पनीर किंवा पराठा रोल याच्यासाठी वापरू शकतात. किती मल्टिपल यूज आहे याचं, कारण हेच मैद्याचा सॉस टाळून काजू सॉस मी रिकमेंड करते. जर तुम्हाला ही अशी सिंपल पण टेस्टी रेसिपी हव्यात असेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. तर तुमचा एक सबस्क्राईब मला पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. धन्यवाद.